कलर भरला हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे नागपंचमी आणि सकाळी सकाळी मी बघा कुकरला चणे लावून दिले आणि बघा चण्याची भाजी पण बनली. नागपंचमीला चणे आणि जेव्हा खेड्यात राहत होतो तेव्हा काय म्हणते ते सत्तूचं पीठ खूप मस्त लागायचं ते. पण आता सगळं काही शहरात आल्यानंतर बंद झालं. खेड्यातच खरंच सणांची मजा राहते, नाहीतर शहरात काही खरं नाही. घरी जे आलं ते बनवणं आणि खाणं असं आहे. पण खरंच खेड्यात खूप मजा येत होती. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा छान असं आमच्या घरी सत्तूचं पीठ बनवायचं, चणे बनवायचे आणि मस्त आजूबाजूच्या लोकांना बोलवून छान अशी पार्टी झाल्यासारखी होत होती. पण आता तसं शहरात काहीच नाही राहिलं. म्हणजे ॲक्च्युली शहरामध्ये सणांची काही मजा येत नाही. खेडच छान असते सणांच्या बाबतीत. तर हे बघा इकडे छान अशी, हे चणे नाही छोले आहे. मी यांना चणे आणायला सांगितले होते. ते काळे चणे आपले वेगळे राहते, हे छोले भटोरे म्हणतात ते तसे चणे आहे, ते मोठे जाड. ही अशी नागाची मूर्ती आहे तांब्याची. आता हिला मी साफ करून घेतली. खूप काळी काळी आली होती. म्हटलं आता आज नागपंचमीचा सण आहे तर हिला साफ करावं. छान दिसते बघा. तर आधी बघा जुन्या आठवणी किती आहे आपल्या. म्हणजे आम्हाला ना शाळेला सुट्टी नव्हती राहत तेव्हा. थोड्या वेळासाठी 1-2 तासासाठी तरी शाळा राहत होती. तर छान असं पाठीवरती म्हणजे नाक काढून द्यावा लागत होता. ते आता खरंच आता आजकालच्या स्कूलमध्ये तर ते काही राहिलं नाही. आणि माझ्या माहेरी म्हणजे नागाची पूजा करत होते आमच्या शेतात. पण माहेरच्या शेतामध्ये ते नागोबा मारले तर ते माझे वडील म्हणजे माझे दादाजी नारळ वगैरे घेऊन जातात तिथे शेतामध्ये पूजेला. घरी पण 5 असे सुताचे नाग बनवायचे. 5 वेड्या करून असे सुताचे 5 नाग बनवून त्याला छान दुधाने आणि हळदीने भिजवून असे भिंतीला लावत होते आणि छान त्याची पूजा करत होते. आणि मग दुसऱ्या दिवशी ते 5ही नाग, म्हणजे आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ, तर ते 5ही नाग आमच्या हाताला बांधून देत होते. तर बघा आता इकडे नाही करत तसे. आता त्यांच्या पण घरी अशीच मूर्ती आहे. आता माहीत नाही तर मी काही जात नाही सणावाराला, तर मला काही माहीत नाही. पण बहुतेक आता तसे 5 नाग नाही बनवत, किंवा बनवत असेल तर मी विचारेन. पण त्याला अशाची पूजा करतात. तर मी पण इथे काही दिवस बनवले होते तसे. पण आता असं वाटलं की आता मूर्तीच आहे तर मग कशाला आता तसे 5 नाग बनवू आणि मग ते सुतपत्ती शिरवायला जा. आणि आता शहरामध्ये काही एवढं राहिलं नाही. तर मग आता अशा पद्धतीने अशा नागाची पूजा करते मी आणि माझ्या माहेरी पण करते. तर असं समजा का मी माझ्या माहेरचाच वसा चालवते. आता मंदिर वगैरे छान असं स्वच्छ पुसून घेतलं. मूर्ती पण छान स्वच्छ केली आणि आता आली टेरिसवरती. मी रोज येवा ना पूजेसाठी काही फुलं तोडत नाही, पण म्हटलं आज सण आहे तर एखादी पूजेसाठी फुल न्यावं. तर इतके सुंदर त्या दिवशी मी तुम्हाला दाखवले कळ्या होत्या आणि आज बघा किती छान मोठे मोठे फ्लावर आलेले आहे. इच्छा होत नाही इतके चांगले फ्लावर तोडण्याची. बघा वाजवू नको रे, किती सुंदर फ्लावर आले. तर आता मी हे नाही तोडणार, मी इकडल्या झाडाचे तोडणार. हे छान आहे, ताजं ताजंच फ्लावर आहे हे बघा. अशा पद्धतीने फक्त मी 2 फ्लावर तोडले, कारण फ्लावरला झाडांनाच खूप छान दिसतात. हे बघा. आता चला आता छान अशी पूजा करून घेते. हे कर मेणबत्ती नाही लागली राणी. मेणबत्ती तर लागलंच. कापूर खाली जाऊ ना. पांढरं कुठे गेलं ते मेणबत्ती लावायचं? अंदर ठेवलं मी.
झालं. ये राणी तू पण. टाक पाया लाग. बस एकच दाखवा. नेमकं आज ना कच्चं दूध ठेवायची विसरले मी, कारण दुधामध्ये ना लाह्या फुटाने भिजून फेकायच्या असतात. म्हणजे आमच्याकडे तरी असं करतात, बाकीकडे माहीत नाही. तर आता मी कोरड्यास लाह्या फुटाने असे बाहेर फेकून देते. तर चला, अशा पद्धतीने आता माझी पूजा होऊन गेली. आता मी थोडीशी पेटपूजा करते आणि मग नंतर सणाचा स्वयंपाक करते. श्री हल्दीराममधून मी करंज्या आणि लाडू आणायला सांगितल्या होत्या. करंज्या तर मिळाल्याच नाही. घरी नाही करत मी आता, कारण होत नाही तिच्यानं करणं. त्याला छान मिळतात रेडीमेड, पण आज काही मिळालं नाही, कारण आजकाल स्त्रिया घरी काही असं करायला पाहत नाही, सगळं रेडीमेड घेतात. तर त्याच्यामुळे काही माहीत नाही हा कुठला प्रकार आहे तर माहीत नाही. त्याच्यासोबत ही लोणच्याची छोटीशी डब्बी आली, चिप्स आणि लाडू आणले. लाडू मिळाले फक्त, बाकीचं काही नाही ते खुलत नाही. खुलत नाही म्हणजे अलग स्टाईल आहे खुलाची, तसं नाही खुलत. अलग म्हणजे हां, हा हे कोणते मोतीचूरने कोणतं आहे? एक रव्याचा लड्डू आणि एक मोतीचूर लड्डू आणि करंज्याही मिळाले. बाबून घेतलं का एक? हो. भज्याचं चांगलं स्वयंपाक म्हणलं तर सांगणारच. कोण आलो? नाही. खूपच गरमी होत आहे. आमच्याकडे अजिबात पाऊस नाही. बाकीकडे तर इतके लोक मरेपर्यंत पाऊस पडत आहे आणि आमच्याकडे एक थेंब पाऊस नाही. चक्क जवळपास एखादी महिना झाला पाऊस नाही. इतकं भयंकर गरम होते. ते गरमीचंही जाऊ द्या, जर आमच्याकडे पाऊस जर नाही आला तर म्हणजे कसं होणार आमचं? पीक नाही होणार शेतकऱ्यांचं. आमच्या याला विहिरीला बोरवेलला पाणी नाही राहणार. आधीच तर आमच्याकडे खूप पाण्याची टंचाई आहे. म्हणजे टेन्शन आलं पाऊस नाही आहे तर. पेटून घातलं आपलं नाही. अशा पद्धतीने हा स्वयंपाक झालेला आहे. भजे, पुरी, रव्याची खीर आणि कढी चणे. तर हे ना मला आषाढीलाच करायचं होतं, पण दोन्ही पोरांच्या तब्येती नव्हत्या बरोबर, त्याच्यामुळे मी आषाढीला कुठलाच सण केला नाही. तर खीरपुरी खायची खूप इच्छा होती, तर मी आज बनवली. बघा, अशा पद्धतीने मी नागपंचमीचा सण साजरा केलेला आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.